यवतमाळ जिल्हा हा कोरडवाहू शेतीचा जिल्हा आहे आणि इथे कापूस, तूर आणि सोयाबीन हे मुख्य पिकं आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1/3 जंगलाचा भाग असल्यामुळं आणि आजपर्यंत जंगली कायद्याच्या बाबतीत जो आजपर्यंतचे कायदे तोडके राहिलेले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या ज्या काही शेतकरी जीवन संपवत आहे त्यामध्ये मुख्य कारण आहे की शेती जंगलाभोवतालचं आदिवासी असो की कोणतीही शेती असो त्या शेतीचं पीक उद्ध्वस्त करण्याचं काम हे जंगली जनावरं करत आहे. त्यामुळे जंगल नियंत्रण कायदा नवीन कृषीमंत्र्यांनी असा आणावा की ते जंगली श्वापद आहे जे पिकं उद्ध्वस्त करतात ते पूर्णपणे नियंत्रणात आलं पाहिजे. त्यांना नियंत्रणात ठेवायचं आहे. जंगली जनावरांना त्यांना संपवायचं नाही आहे. नियंत्रणात ठेवून शेतीसुद्धा सुकर झाली पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे. पुन्हा भारताचा सर्वात मोठा उद्योग जर तुम्ही म्हटलं तर हा कृषीच आहे. कृषीप्रधान देश म्हणून आपण ओळखतो. तर ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री तुम्ही नेमाल तर कृषी मंत्र्यांना जे आहे ते विदर्भातील सिंचनाकडं सर्वात पहिले लक्ष दिलं पाहिजे. कारण का महाराष्ट्रामध्ये विदर्भातलं जे सिंचन आहे तर सिंचनाचा टक्केवारी 13 ते 14% आहे. सिंचन जर वाढेल तर शेतकरी जे आहे तर दर वर्षाला जे आहे तर एकच पीक घेतो निसर्गावर, तो शेतकरी 3-3, 4-4 पिकं घेऊ शकेल. म्हणून सर्वात पहिले शेतकऱ्यांच्या सिंचनाकडे जर कृषी मंत्र्यांना लक्ष दिलं तर आपला महाराष्ट्र जे आहे तर सुजलाम आणि सुफलाम होईल. आणि उद्योग जे आहे तर उद्योग मंत्र्याच्या संदर्भात माझं एवढंच म्हणणं आहे का आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणते ना कोणते लहान मोठे उद्योग आले पाहिजे विदेशातून. आणि विदेशातून जर आपण FDIचं जर स्थापना केलेली असेल, फॉरेन डिफेन्स जे म्हणतो आपण, तर FDIचे जर समजा उद्योग प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू झाले तर जे बेरोजगार आहे, महिला आहे, त्यांना कामं मिळेल. आणि कृषी मंत्री जे आहे तर त्यांनी त्या उद्योगामध्ये सहयोग केला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांचे जे उद्योग आहे, शेतकऱ्यांचे जसं तुरीपासून डाळ बनवणं किंवा सोयाबीनपासून आपण बीड बनवणं किंवा कापसाच्या गाठी बनवणं, कापसाच्या गाठी बनवून जे आहे तर ज्या प्रकारे बचत गट राहते तर बचत गटाप्रमाणे शेतकऱ्यांचे बचत गट झाले पाहिजे. आणि जिनिंग जे आहे तर शेतकऱ्यांनीच आपल्या भागामध्ये केलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला डायरेक्ट कापसाचे भाव मिळाल आणि डायरेक्ट त्याची सरकी खपल. अशा प्रकारचं काहीतरी उद्योग चालू केलं पाहिजे. यवतमाळची सगळ्यात मोठी समस्या आहे चिबड जमिनी. त्याच्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात चिबड जमिनी सुधारणा प्रकल्प राबवण्यात यावा. त्यासाठी भूमिगत निचरा पद्धती अवलंब करावी लागणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात सिंचन निधी देऊ नये कारण सिंचन प्रकल्पामुळे जे काही पाणी यवतमाळ जिल्ह्याच्या काळ्या मातीत दिलेलं आहे त्यामुळे जमिनी खराब होत आहेत. वेळ आल्यास निम्न पैनगंगा प्रकल्पही करू नये, पण आधी यवतमाळ जिल्ह्यात भूमिगत निचरा पद्धती अवलंबावी. अंडरग्राऊंड सॉईल ड्रेनेज ते जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत यवतमाळ जिल्ह्याची पीक परिस्थिती सुधारणार नाही, हे स्पष्ट आहे. मला हे माहिती आहे की लोअर पैनगंगा प्रोजेक्टपेक्षा यवतमाळ जिल्ह्यात जर अंडरग्राऊंड सॉईल ड्रेनेज जर करायचं असेल तर सरकारला 5 पट खर्च येणार आहे. त्याच्यामुळे सिंचन निधी ताबडतोब सगळ्या योजना सिंचनाच्या यवतमाळ जिल्ह्यात बंद कराव्या आणि सॉईल ड्रेनेज चालू करावं. त्याला हे सगळं समजणार आहे. त्याला माती समजलीच पाहिजे. गेल्या 50 वर्षातल्या एकाही कृषी मंत्र्याला माती समजलीच नाही आहे आजपर्यंत. म्हणून काळ्या मातीला सुपीक म्हणतात. मुळात काळी माती नापीक माती म्हणूनच जन्मलेली आहे. आमचं मुख्यमंत्र्याकडून ह्या अपेक्षा आहे की कृषी मंत्री असा द्यावा त्यांनी की यवतमाळ प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी शेतीचं उत्पादन आहे, शेतकऱ्याचं शेतमाल उत्पादित होतो त्या भागामध्ये त्यांनी दौरे करावे. कारण की त्यांनी जर दौरे केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या तो जाणून घेणार नाही. मागे 1978-79 साली ND पाटील सहकार मंत्री झाले तर कापूसच्या समस्या काय, कापसाचे भाव काय, कुठे चोरी होते फेडरेशनची, रात्री बेरात्री जाऊन जिनात आणि सगळीकडं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कापूस पिकणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी दौरे केले आणि समस्या जाणून घेतल्या, शेतकऱ्याशी चर्चा केली. असा कृषी मंत्री पाहिजे की यवतमाळमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या होतात, वाशिम जिल्ह्यात होतात, मराठवाड्यात होतात, विदर्भात होतात, अमरावतीमध्ये होतात, अकोल्यामध्ये होतात. तर या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. शेतमालाला काय भाव मिळाला पाहिजे, किती उत्पादन खर्च आहे त्याचा, आणि कापूस, सोयाबीन, तूर आणि मूग, उडीद ह्या मालाचे उत्पादन खर्च किती आहे, कसा आहे आणि किती भावात परवडतो आणि किती भाव भेटून राहिलं आणि शेतकरी तोट्याचा धंदा करतो आहे, हे समस्या घेऊन त्यांनी मांडल्या पाहिजे केंद्र सरकारसमोर. कृषी मंत्री शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेणारा चांगला क्वालिफाईड कृषी मंत्री हवा.
आणि उद्योगमंत्री पण त्यांनी उद्योगाच्या ज्या समस्या आहेत, MIDC झाले, छोटे मोठे उद्योग बंद पडत आहे आणि त्या यवतमाळमध्ये चांगल्या कंपनीतून परत गेलेल्या आहे आणि तिथे जर त्यांनी धोरणात्मक काही निर्णय घेतले आणि मोठ्या कंपन्या जर इथे बोलवले, इथं कापूस आहे, तूर आहे, सोयाबीन आहे, इथे चांगले मोठे प्लॅन्ट जे तयार होऊ शकते आणि बेरोजगारांना इथे काम मिळू शकते आणि इथे जर त्यांनी शेतकऱ्याकडून त्यांनी डायरेक्ट माल खरेदी केला तर शेतकऱ्याचा नफासुद्धा वाढू शकते. त्याच्यामुळे मला असं वाटते की देवेंद्र फडणवीसांनी किंवा कृषी मंत्र्यांनी किंवा उद्योगमंत्र्यांनी यवतमाळसारख्या आदिवासी जिल्ह्याकडे लक्ष देऊन त्यांनी इथे मोठे उद्योग आणण्यासाठी आम्हाला मदत करावी आणि आमचा माल त्यांनी इथलेच आम्हाला शेतकऱ्याचा बांधून त्यांनी माल घेतला तरी आम्हाला चालेल, आम्हाला ते परवडेल वाटले असते.